Practice set 1.1. Complete the following activity to solve the simultaneous equations. दिलेले दोन सामायिक समीकरणं म्हणजेच इंग्रजीमध्ये सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करायचे. इथं काय करायचं आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन दिलेला आहे. कसा क्वेश्चन आहे? ॲक्टिव्हिटी बेस्ड. हा क्वेश्चन पेपरमध्ये बेसिकली 2 मार्काला विचारला जाणार आहे. ठीक. मग हे दोन इक्वेशन्स दिलेत. हे पहिले इक्वेशन 5x + 3y = 9 आणि 2x - 3y = 12 हे दुसरे इक्वेशन. ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं की लेट्स ॲड इक्वेशन 1 and 2. 2 आणि 3 काय करायला लावलेत? ॲड करायला लावलेत. मग हे पहिले इक्वेशन, हे दुसरे इक्वेशन, त्यांची काय करायची? बेरीज करायची. जर बघितलं आपण इथं +3y आणि खालच्या इक्वेशनमधलं -3y दोन्ही टर्म्स हे सारख्या टर्म्स आहेत. बरोबर आहे. त्यामुळे हे आपण टर्म्स काय करणार आहेत? लाईक टर्म्स असल्यामुळे आणि 3y इथे प्लस आहे, इथं मायनस आहे, म्हणून हे 3y काय होईल? कॅन्सल होईल. कॅन्सल झाल्यावर काय होईल? हे 5x आणि हे 7x मिळून 7x, 5x आणि 2x हे मिळून दोन्ही काय होईल? 7x तयार होईल. x तर इथे लिहिला आहे, या दोघांची बेरीज झाली 7 आणि उजव्या बाजूची बेरीज 12 + 9 ही आली 21. आता 7 इथं x बरोबर मल्टिप्लायमध्ये असल्यामुळे 7 इकडे आल्यावर काय होणार आहे? डिवाइड होईल आणि हा 21 वरच एक्झिस्ट करेल. आता 7च्या पाड्यात 21 असल्यामुळे 7 × 7 7 × 21 त्यामुळे x उत्तर येईल 3 हे देणार. आता हे 3 आपण काय सांगितले पुढं? प्लेस x = 3 इन इक्वेशन फर्स्ट. हे 3 जे आपल्याला मिळालं आहे ते पहिल्या इक्वेशनमध्ये आपण पुट करू. जस्ट पहिलं पुट करेल म्हणजे हे इक्वेशनमध्ये आपण पुट केलं तर म्हणजे काय? 5x 5 × xची व्हॅल्यू किती पुट करायची? 3 पुट करायची. बरोबर आहे. 5 × 3 किती येणार आहे? 15. आता हे 15 लेफ्ट साईडला बघितलं तर हे प्लस आहे, मग राईट साईडला गेल्यावर ते मायनस होईल, पण मायनस किती होईल? ते 15 होईल. बरोबर आहे. 9 मधून 15 गेले, उरले किती? 6. पण मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस असल्यामुळे याचं चिन्ह काय देण्यात येईल? मायनस. आणि हेच 6 पुढं कॅरी -6 होईल. ठीक आहे. ह्या 3 ने 6ला बघा, 3 × 1 3 3 × 2 6. बरोबर आहे. उत्तर किती येईल खाली? तर उत्तर येईल -2/1 म्हणजेच -2. त्यामुळे या प्रश्नाचं फायनल उत्तर काय येईल? देअरफॉर सोल्युशन इज x, y = 3 and -2.